पहिल्याच बॉलवरती प्रताप सकपाळ यांची विकेट मिळते। अगदी तिन्ही मॅच मध्ये प्रताप सकपाळ पहिल्या बॉलवरती आउट झालेत सर। फारसा खेळ त्याला करता आला नाहीये। बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि स्क्वेअर लेगला तो 30 इयर सर्कलच्या आतमध्ये तो क्षेत्ररक्षक होता, त्यानं पकडला झेल। अगदी या मॅचमध्ये या दिवसामध्ये प्रतापचा खेळ अगदी प्रेक्षकांना नाखुश करून गेला आणि आज त्याचा दिवस राहिला नाहीये। काही सन्मान आपण घेतोय अर्थातच आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहिलं तर ज्यांचा आवाज तुम्ही मराठी भाषेमध्ये ऐकलात तुषारजी चांबळे सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आज आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ऑफिशियली थँक्यू सो मच। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात सुशांत शिंदे जे वाई अखंड असोसिएशनचे खेळाडू आहेत। आज वाईवरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी ते नवी मुंबई नगरीमध्ये दाखल झालेत आणि जिल्हा आयकॉन म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना आपण खेळताना पाहायला मिळतोय। राहुल वांगडे पहिल्या बॉलवरती विकेट आले, मजा येईल या मॅचमध्ये कारण पूजा एंटरप्राइजेससाठी अति महत्त्वाचा हा सामना आहे। पुढचा बॉल राहुल वांगडे निघताना पाहायला मिळतील। स्ट्राईक एंडला सुशांत शिंदे, कारण प्रताप सकपाळ जे लाखवडचे खेळाडू आहेत ते पहिल्या बॉलवरती आउट झालेत। बॉल क्रमांक 2 या बॉलवरती लेग साइडला पंच केलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाही, बॉल थांबणार नाही। एक टप्पा, दुसरा टप्पा घेत सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय सुशांत शिंदे यांच्या बॅटमधून आलेला दुसऱ्या बॉलवरती चौकार। हा बॉल राहुल वांगडेचा जर पाहिला तर आखूट टप्प्याचा बॉल होता, लेंथ अगदी बाहेर होते आणि आखूट टप्प्याच्या बॉलला सुशांत सोडणार नाहीये। बॅकफुटला जात असताना पुलचे फटके चांगल्या पद्धतीने तो खेळतो आणि त्याच्या बॅटमधूनच चौकार आलाय। बॉल क्रमांक 3 पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, त्यानंतर या बॉलला उचललंय, ओव्हर द कव्हर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का पाहावं लागेल आणि बॉल अगदी जमिनीला घासत पुसत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय। सुशांत शिंदेच्या बॅटमधून आलेला वन्स मोर वन्स अगेन कव्हर पॉइंटच्या दिशेने ठोकलेला अप्रतिम चौकार। आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आमचे लेजंड क्रिकेटर अर्थातच श्रीकांतजी जाधव सर, म्हणजे निखिल जाधवला खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने घडवलं ते श्रीकांतजी जाधव सर, लेजंड क्रिकेटर। वेलकम, सुस्वागतम, तुम्ही आला ना या व्यासपीठाची शोभा वाढली सर, आपलं मनापासून स्वागत करतो। थँक्यू सो मच। या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, या बॉलला वळवलं, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते। या सिंगलनी धावफलक पुढे चाललंय, धावफलकावरती धावा स्कोरबोर्डवरती लागतायत 9 धावा। 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होत आहे आणि श्रीकांत जाधव यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे। आपण जर संपूर्ण महाबळेश्वर आणि जावलीचं क्रिकेट पाहिलं तर खऱ्या अर्थाने 2010 ते 2025 मध्ये त्यांचा खेळ बहरला होता। कमीत कमी 45 पेक्षा जास्त अर्धशतक ज्यांच्या नावावरती आहेत ते खेळाडू म्हणजे श्रीकांत जाधव मुख्य व्यासपीठावरती मॅच पाहत आहेत। क्या बात आहे। या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने, अगदी सचिन रमेश तेंडुलकर सरांना मानवंदना देणारा हा फटका अलॉंग द कार्पेट, स्ट्रेट ड्राईव्ह, धावा मिळतील 4 चौकार। खूप चांगला तुम्ही उल्लेख केला। आज सचिन रमेश तेंडुलकर जे क्रिकेटचे देव, गॉड ऑफ द क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांचा आज जन्मदिवस आहे। 24 एप्रिल 1973 साली सचिन रमेश तेंडुलकरांचा जन्म झाला आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून आणि चांगला तुम्ही उल्लेख केला आज संतोष देसाई सर। कुणाला आठवण नव्हती यावेळेस मार रॅकेट फटका आणि बॉल, चला बघूया अंपायर काय सिग्नल करतायत। षटकार येतोय, चांगला फटका सुशांतच्या बॅटमधून, भावेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय, माफ करा। काय फटका खेळला होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्याला मात्र खेचून मारलं होतं ऑन साइडला। फटक्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल। बाउंड्री लगत विशाल शिंदे होते कुरोशी गावचे, जंप मारली हवेमध्ये परंतु पाय शेवटी अंती मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, हा षटकार आलाय। धावफलकाचा विचार केला तर धावफलक पुढे चाललाय, 1 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय। 19 धावा स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत। सुशांत शिंदे वाईचे खेळाडू आहेत, 3 चेंडूमध्ये 8 धावा त्यांनी केल्यात। भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 10 धावांवरती खेळतोय 500च्या स्ट्राईक रेटने। भावेश नाईक या मॅचमध्ये त्याची बॅटिंग खूप महत्त्वाची राहील सर आपण विचार केला तर। मग हा पहिल्या षटकाचा खेळ संपला, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 19 धावा आणि आपण चर्चा करत होतो मित्रांनो गॉड ऑफ क्रिकेट ज्यांचा आज वाढदिवस आहे, भारतरत्न डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस।
16 वर्ष 214 दिवसाचा असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 21 वर्ष 91 दिवस क्रिकेट सातत्यानं खेळलेले आहेत आणि सन 1994 साली सचिन रमेश तेंडुलकरांना पहिला पुरस्कार अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं. जाऊया बॅक टू द क्रिकेट. ऐकूया पुन्हा एकदा संतोष देसाई सरांना. अनिल शिंदे बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. लांबच गावचा खेळाडू आहे. कांदा टी विभागामधून खऱ्या अर्थाने हे येतात आणि KSK मधला शेवटचा जो के आहे तो कांदा टी नदीचा आहे आणि कांदा टी नदीच्या तीरावरती वसलेलं गाव लांबज आणि त्या गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सर मगाशी आपण चर्चा केली होती. अनिल शिंदे म्हटलं ना की गतवर्षी महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा झाली आणि पर्व क्रमांक 1 चा बेस्ट बॉलर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. नाव आहे अनिल शिंदे, गाव आहे लामज. पुढचा बॉल यावेळेस फटका समोरच्या दिशेने खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. येतायत बॉल खाली. विकेटचं पतन होऊ शकलं असतं. शेवटच्या क्षणी जेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे सर. बॅकअप नाहीये. ओव्हर थ्रो झालेले आहे आणि बॅकअपसाठी कोणी नव्हतं त्यामुळे आणखीन एक रन मात्र चोरून काढलेले आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी बरोबर आहे. चांगली रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. परंतु श्रीकांत जाधव या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि येणाऱ्या 12 तारखेला श्रीकांत जाधव यांच्या मुलगीचा लग्न सोहळा आहे आणि सर आपण जर विचार केला ना 13 तारखेला आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून या बॉल नंतर चर्चा करूया. हा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल प्राप्त होईल का? डायरेक्ट हिट करण्याची संधी होती आणि इथे मात्र 1 रन कंप्लीट केले. श्रीकांत जाधव यांच्या मुलगीचा लग्न सोहळा आहे 13 मेला आणि सोहळा रंगत असताना खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या माध्यमातून हे लग्न जमलंय असं मी म्हणेन. कारण वारसोडी गावचे सुपरस्टार बॉलर अक्षय मोरे यांच्या मुलीबरोबर त्यांच्या मुलीचा विवाह आहे आणि हा सर योगायोग आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून मी म्हणतो योगायोग आलाय. श्रीकांत दादा मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते आय थिंक सांगतील की संपूर्ण KSK परिवाराला की तुम्ही सर्वांनी या लग्न सोहळ्याला उपस्थित राहा. कारण क्रिकेटच्या माध्यमातून हा लग्न सोहळा योग आलाय. अक्षय मोरे आणि त्यांच्या मुलीचा विवाह त्या ठिकाणी आहे. अगदी बरोबर आहे. क्रिकेट मुले आज सर्वांची वेगळी ओळख आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि अक्षय क्रिकेटचे फॅन फॉलोवर्स आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत आणि क्रिकेट मुलं आज मित्र परिवार आपण पाहतो की सातत्यानं वाढत चाललेला आहे. याचा उल्लेख व्हायला पाहिजे. अगदी आपण धावसंख्या पाहिली तर 26 वरती 1 ही स्थिती आहे. बॅटिंग करणारी टीम आहे भूमी फायटर्स. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. आता मात्र इथून पुढे थोडंसं सूर्यास्त होताना पाहायला मिळतोय. थोडीशी तुम्ही घाई करा. फिल्डिंग करणाऱ्या टीमला मी जास्तीची विनंती करेन कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मयूर पनाळकर आणि संपूर्ण टीम. अनिल शिंदे चांगली बॉलिंग आतापर्यंत. भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. 26 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 13च्या सरासरीने या धावा स्कोरबोर्डती लागतायत. भावेश नाईक 5 चेंडू 14 धावा. सुशांत शिंदे 6 चेंडू 11 धावा. 26 धावा सर आपण विचार केले तर चांगल्या आहेत. चांगलीच स्कोर आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 ओव्हरमध्ये 26 धावा करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. कारण या भूमिपुत्र क्रीडांगणाचा जर इतिहास पाहिला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं अवघड असतं आणि अशा कंडिशनमध्ये 26 धावा उभारल्या तर एक चांगला स्कोर उभारला आहे भूमी फायटर्स या टीमनं असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर आहे. 26 धावा स्कोरबोर्डती लागतात. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. बॅटिंग करणारी टीम आहे भूमी फायटर्स आणि ही संपूर्ण टीम जर पाहिली ना सर तर या टीमचे संघमालक आहेत या स्पर्धेचे भाग्यविधाते अशोकदादा सकपाळ. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा उपजिल्हा प्रमुख युवा सेना विशालदादा सकपाळ आणि प्रदीपदादा सकपाळ म्हणजे आपली घरची टीम आहे आणि या टीमचं आपण विजयरथ पाहिला तर पहिल्या 2 मॅच जिंकल्यात आणि ह्या मॅचमध्ये जर ते जिंकले तर मी म्हणेन 3 लाखाच्या दिशेने अगदी आपली घरची टीम जाताना पाहायला मिळते. येस म्हणजे 10वी आणि 12वीचा पेपर त्यानं अगदी चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे. आता 15वी म्हणजे BCOMची परीक्षा आता त्यांच्या समोर आहे. आज सामना बघितला तर मयूर पनाळकरला बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 ला 1. प्रबुद्ध विकेटने
बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली, विकेट किपर बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज सुशांत शिंदे आता बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय भूमी फायटर्स या टीमला. भूमी फायटर्सचे सुशांत शिंदे आउट होत आहेत आणि त्याचं कारण आहे की फुटवर्क बिलकुल नव्हतं. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्यावेळेस तुमचं फुटवर्क काम करत नाही त्यावेळेस तुम्ही नक्की आउट होता. मोबाईलमध्ये जेवढं नेटवर्क महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये फुटवर्क तेवढं महत्त्वाचं आहे आणि फुटवर्क इथे पाहायला मिळाले नाही. सुशांत शिंदे बाद होताना पाहायला मिळत आहेत. हे अगदी बरोबर आहे. सुशांतचं बदलालीत बिलकुल नव्हतं या फटक्यामागे. फुटवर्क नाहीये. बॉलच्या मेरिटवर तुम्हाला खेळायचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर बॉलच्या मेरिटवर खेळा. बॉलपर्यंत जा. बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये. बॉलपर्यंत आपल्याला जावं लागेल आणि अशाच परिस्थितीमध्ये हा सुशांत आउट झालाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, ड्रॉप सीनचा हिरो मैदानामध्ये. आज भावेश पवार चर्चेमध्ये आहे. प्रेम मध्ये आला या स्पर्धेच्या. त्यानं बॅटिंग चांगली केलेली आहे, त्यानं गोलंदाजी चांगली केलेली आहे. अगदी बरोबर आहे सर. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये चमकलाय भावेश पवार आणि खरंच गुरसाई गावचं नाव आज संपूर्ण टेनिस विश्व क्रिकेटमध्ये का घेतलं जातं त्याचं कारण आहे भावेश नाईक यांची फलंदाजी आणि गोलंदाजी. हा फटका वेगळ्या पद्धतीचा दाटणीचा परंतु विकेटचं पतन होऊ शकतं. भावेश पवारची मोठी विकेट पूजा इंटरप्राइजेसला मिळते. मोठा उलटफेर या मॅच मध्ये होऊ शकतो कारण भावेश पवार खातं न खोलता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं भावेश पवारचं. ऑफसाईड ऑफस्टम्पच्या बराच बाहेर चेंडू आणि तिथून लपेटणं थोडंसं अवघड होतं भावेशला. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग जुळलं नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि तिथे भावेश पवार आता शून्यावरती परतलाय. गोल्डन डकचा शिकार. इथे धक्का लागतोय भूमी फायटर्स या टीमला. तिसरा झटका लागताना पाहायला मिळतोय परंतु हा झटका सोसणारा नाहीये कारण मोठी विकेट आहे. भावेश पवार स्वस्तामध्ये बाद झालेत. संध्याकाळचं सत्र आहे. धावा येणं गरजेचं होतं भूमी फायटरच्या टीमच्या माध्यमातून परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुदेश सकबाळ आहिरे वानवली गाव आहे आणि या गावचे सुपुत्र आहेत आणि संपूर्ण टीमचे लीडर आहेत, कॅप्टन आहेत. आता कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना हॅट्रिक सुद्धा पहिली संपादन केलेली आहे. 440 ओल्डचा धक्का लागलाय असंच म्हणावं लागेल. भावेश पवार आउट झाल्यानंतर ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा आता भंग केलेला आहे भावेश पवारनं. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ते आतापर्यंत 26 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मयूर पनालकर. हा बॉल आपण जर पाहिला आपटलेला बॉल होता. अगदी ऑफस्टमच्या बाहेर जाणारा पहा बॉल पाहायला मिळतोय. आउट ऑफ द ऑफस्टम आहे. वाईटचा इशारा येतोय. आता हा बॉल पुन्हा मयूर पनालकर यांना टाकावा लागेल. वाईट बॉल आलाय. हो, दिशापासून भरकटलेला आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तो प्रयत्नाला यश आलं नाहीये मयूरच्या. हा बॉल चांगला आहे. हा टर्न अँड बाउन्स. हलकासा टर्न झाला आणि त्यानंतर मात्र चेंडूनं उचली सुद्धा चांगली प्राप्त केलेली आहे. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे मयूर पनालकर यांची. अगदी बरोबर आहे. गुड लेन स्पॉटला टप्पा पडल्यानंतर बॉलने अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि हे अगदी मयूर पनालकर सातत्यपूर्ण करताना पण त्याला पाहिलंय. चांगली बॉलिंग आतापर्यंत करताना पाहतोय. सुदेश सकपाळला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील या षटकामध्ये. आणखी एक चांगला बॉल आहे. बॅट स्विंग आहे परंतु आपण जर पाहिलं तर बॉलच्या लाईनमध्ये येत नाहीयेत. बॉलच्या लाईनमध्ये यावं लागेल. बॉलपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. बॉलची वाट पाहून चालणार नाही बॅटिंग करत असताना. त्या कारणाने तुमचं फुटवर्क तितकं चांगलं पाहिजे. आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे एक ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. कारण बॅटचा स्विंग झाला त्यानंतर मात्र चेंडूवरती सुदेशनं नजर हटवली होती त्यामुळे हा फटका मिस झालाय सुदेशकडून. चांगली गोलंदाजी आता मयूर पनालकर यांची. यावेळेस फटका चांगला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय तिथे. प्रेक्षकांनी त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना इथे येतोय खणखणीत षटकार. पदलाली त्याचा प्रॉपर वापर केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट. 2-3 बॉल डॉट झाले. त्याच्यानंतर प्रेशर आला होता परंतु कॅप्टन आहेत स्वतः टीमचे आणि पदलाली त्याचा प्रॉपर वापर केल्यानंतर समोरच्या दिशेने लॉंग ऑफला काय फटका खेळला होता. अप्रतिम दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळाला होता. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही 22 या tenniscricket.in च्या माध्यमातून पुन्हा दाखवला जात आहे आणि स्ट्रोक मारल्यानंतर ते बॉलकडे पाहत राहिले होते. त्यांना माहित होतं की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे. सर चांगला फटका. डान्सिंग डाऊन द विकेट.
स्टेप आउट करत असताना फटका केलाय लॉंग ऑफच्या भरून 6 रनसाठी षटकार. हा बॉल अगदी इंटू द ब्लॉक होल्ड ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कारण क्षेत्ररक्षक नाहीये. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा सुदेशच्या खात्यामध्ये जातील आणि या 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या भूमी फायटर्स 3 गडी बाद 35 धावा. अगदी बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं काही बॉल डॉट आले, परंतु त्यानंतर सुदेश सकपाळ यांचं आक्रमक रूप पाहिलं. षटकार त्यानंतर या 2 धावा अति महत्त्वाच्या होत्या टीमसाठी. स्ट्राईक रोटेटला खूप चांगल्या पद्धतीने महत्त्वाच्या राहतील, कारण भावेश नाईक आता मात्र स्ट्राईक एंडला येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. थोडीशी घाई करा पूजा एंटरप्राइजेस या टीमला आम्ही सांगतोय, कारण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. चला घाई करायची आहे तर आपण चर्चा करतो तो संतोष देसाई सर, गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरांची आज ज्यांचा वाढदिवस आहे 24 एप्रिल 1983 माफ करा हा जन्मदिवस. आणि चर्चा करत होतो 1994 साली पहिला अर्जुन पुरस्कारानं तेंडुलकरांना सन्मानित केलं. 1997 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 1999 साली पद्मभूषण पुरस्कारानं सचिन तेंडुलकरांना सन्मानित केलं आणि सन 2010 साली ICCनं सर गारफिल्ड सोबर्स हा पुरस्कार तेंडुलकरांना दिला. त्यानंतर मात्र 2013 साली सर्वाधिक मोठा पुरस्कार म्हणजे भारतरत्न हा पुरस्कार सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूला देऊन मात्र सन्मानित केलं. आज ज्यांचा वाढदिवस आहे. जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती आहेत. ऐकूया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र संतोष देसाई यांना. विशाल शिंदे बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. कुरुशी गावचे खेळाडू आहेत. पहिला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला. बॉल थांबेल का पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांना यश येत आहे. 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जातील. आज गॉड ऑफ क्रिकेट म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा वाढदिवस आहे आणि संपूर्ण आपला प्रेक्षक वर्ग, त्याचबरोबर महाबळेश्वर चॅम्पियन लीगचे सर्व आमचे पदाधिकारी असतील, संपूर्ण KSKचा परिवार, संपूर्ण नवी मुंबईचा परिवार, सर्वांच्याच माध्यमातून आपण सचिन रमेश तेंडुलकर सरांना देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुढचा बॉल, हा बॉल खोला टाकलेला, ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मी म्हणेन, कारण आणखी एक षटक येणं बाकी आहे. त्या कारणाने षटक क्रमांक 4 मध्ये थोडंसं बॅटिंग करताना भावेश नाईक विचार करतायत. सिंगल डबलवरती जास्तीचा भर या ठिकाणी दिला जातोय. सुदेश सकपाळ यांना स्ट्राईकला आणलंय. हो अगदी बरोबर आहे. तशीच गेम प्लॅनिंग असेल, कारण भावेश पवार शून्यावरती बाद झाल्यानंतर आता भावेश नाईकवरती सर्व जबाबदारी आहे या मॅचची. ऑन साईडला टर्न केलाय, अलोंग द कार्पेट, जमिनीला समांतर मारलेला फटका, डीप मधून फेकी येते. तोपर्यंत एकच धाव इथे सुदेशला मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डती आतापर्यंत 38 धावा. 38 धावा, 39 धावा स्कोरबोर्डती लागतात. थोडंसं या ठिकाणी आम्ही करेक्शन करतोय. 39 धावा स्कोरबोर्डती लागल्या. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतात भूवी फायटर्स. पुढचा बॉल असेल अनिल शिंदे. चांगली बॉलिंग आतापर्यंत केले. खोला टाकण्याचा प्रयत्न, फुलटॉस बनवलाय. हा बैल मुझे मार. क्रिकेटमध्ये फुलटॉसला ताना नाहीये. ऑन साईडला पाठवलंय, डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये. हा आलाय लांबवरचा, लॉंग अँड स्ट्रॉंग. षटकार 6 धावा. विशालनं केली चूक. क्रिकेटमध्ये सर्वाधिक केलेली मोठी चूक म्हणजेच गोलंदाजानं टाकलेला फुलटॉस. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. फुलटॉसला फुलटोल वसूल करत हा मारलेला भावेश नाईकनं षटकार. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले, त्यानंतर वा, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. स्क्वेअर कटचा फटका भावेश नाईकचा जबरदस्त आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक, वन्स मोर, वन्स अगेन येतोय षटकार. टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईलिश शॉट. अजून एक षटकार मारला. 70 स्पोर्ट्स सानपाडा या टीम कडून 2000 रुपयाचं पारितोषिक भावेश नाईकला दिले जातील. 70 स्पोर्ट्स या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ते काम करतायत. लगातार 2 षटकार ठोकलेत. हा तर षटकार अगदी नेत्रदीपक होता. तल्लीन करून जाणारा होता हा फटका प्रेक्षकांना. गोलंदाज तयार. हेलिकॉप्टर पद्धतीने ट्राय केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाडिश लॉंगनला जातोय, तिथे खरा फिल्डिंग.
त्याला हुलकावून देते, बॉल न सीमारेषा पलीकडे गेलाय, बॉल सीमा पार, चौकार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि बॉलने घेतली बाउंड्री लाईनची भेट. इथे चौकार येतोय भावेश नाईकच्या बॅट मधून आणि या चौकारानं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या हे स्कोर बोर्डते भूमी फायटर्स 55 या आकड्यावरती. अगदी कौतुक करावं लागेल संपूर्ण ऑक्शन प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने हे खेळाडू खरेदी करण्यात आले. मग त्याच्यामध्ये विशालदादा सकपाळ असतील, प्रदीपदादा सकपाळ असतील, नयन सकपाळचं कौतुक करावं लागेल खास करून. कारण ज्या पद्धतीने संपूर्ण ही टीम सिलेक्शन केलं तर सिलेक्शन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा सामना ज्या पद्धतीने खेळला जातोय भूवी फायटर्स आणि संघ मालकांचं कौतुक याच्यासाठी करेन की भावेश पवार यांची निवड केली. आणि काय भावेश पवार आजच्या दिवसामध्ये खेळलाय. या मॅचमध्ये तितकीशी बॅटिंग झालेली नाही आहे परंतु बॉलिंग बाकी आहे. एका षटकामध्ये तो काय करतो हे टेनिस विश्व क्रिकेटने पाहिलंय. हो अगदी बरोबर आहे. अजूनही बॉलिंग बाकी आहे, सेकंड डाव बाकी आहे. जरी मला बॅटिंगच्या जोरावरती खेळ करता आला नाहीये परंतु बॉलिंगच्या जोरावरती मी विकेट प्राप्त करेन हा त्याने आता चंग मांडलेला आहे, निर्धार मांडलेला आहे. सिद्धेश कडूवाले बॉलिंगसाठी लास्ट ओव्हरमध्ये देत ओव्हरमध्ये, कारण 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 55 धावा. सामना क्रमांक 8 तुम्ही पाहताय. पूजा एंटरप्राइजेस विरुद्ध भूमी फायटर्स या टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे या मॅच मध्ये. बॉल थोडासा लेग कटर करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळलाय, दिशा दिली कव्हर पॉइंटला. 1 रन इथे कंप्लीट झाली सुदेशच्या बॅट मधून आणि सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवरती रन आहे 56. अगदी सिद्धेश कडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडंसं स्पीडअप घ्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला मी सांगतोय, कारण पूजा एंटरप्राइजेसला हा सामना खूप महत्त्वाचा आहे. बॅटिंगसाठी त्यांना परिपूर्ण वेळ इथे द्यावा लागेल, त्यासाठी थोडंसं फास्ट खेळा. 5 बॉल बाकी आहेत. सिद्धेश कडू बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल, या बॉलवरती बॅटची कडा होती का पाहावी लागेल. त्या ठिकाणी चुकी केली यष्टीरक्षकाने मी म्हणेन, कारण भावेश नाईक किती घातक आहेत हे संपूर्ण नवी मुंबई टेनिस विश्व क्रिकेटने पाहिलंय. हो अगदी बरोबर आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर जर हा झेल असेल तर मात्र येणारा काल अगदी मला तर वाटतं धोकादायक ठरू शकतो या मॅच मध्ये. भावेश पवारला संधी देणं सोपं नाहीये. गोलंदाज तयार. ओहो, स्विच इटचा फटका, तुम्ही फटका पाहू शकाल. व्हॉट अ शॉट, अभूतपूर्व, डिलाइटफुल, ऑसम. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून एक फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषा पार. रिव्हर्स स्वीपचा हा षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून. अगदी हे क्रिकेट पाहिलं तर मॉडर्न डेचं क्रिकेट आहे आणि अल्टी स्ट्रोक खेळताना भावेश नाईक यांना तुम्ही पाहिलं काय फटका होता. शॉट ऑफ द डे म्हणायला काय हरकत नाही. महाबळेश्वर चॅम्पियन लीग डे क्रमांक 1चा तो फटका खेळलाय भावेश नाईकने. क्या बात आहे. अफुल्लातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा अल्टी स्ट्रोक पाठीमागच्या दिशेने खेळलाय. फ्लाय स्लिप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. भावेश नाईक तुफानी फलंदाजी, जबरदस्त झकास बॅटिंग. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक येतात भावेश नाईकच्या बॅटमधून. असं वाटते की टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 3 गडी बाद 66 धावा. अजूनही या डावातले बॉल शिल्लक आहेत. 2 वड बॅटिंग आज मैदानामध्ये. चौफेर बॅटिंग. अगदी गोलंदाज यांना मात्र भुरळ पाडली जाते भावेश नाईक कडून. जबरदस्त बॅटिंग करतोय आणि भावेश नाईक 13 बॉल 43 वरती खेळतोय. पहिलं अर्धशतक येईल का या स्पर्धेचं पाहावं लागेल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल वरती 43 भावेश नाईक. पुढचा बॉल सिद्धेश कडून निघालेत. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता, बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र डॉट बॉल आलाय आणि मगाशी सर आपण चर्चा केली होती की ती कॅच होती का, आणि कॅच होती तर ती पकडली का नाही याचं उत्तर मात्र तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये द्यावंच लागणार आहे. कारण भावेश नाईकची जबरदस्त बॅटिंग. 13 बॉल 43 वरती तो खेळतोय. शेवटचा बॉल शेष आहे. शेवटचा बॉल या इनिंगचा सिद्धेश कडू यांचा. आणि हा आता बॉल विकेट किपर साठी सोडलाय. पडल्यानंतर जास्त बाहेर गेला त्यामुळे अंपायर सूर्यकांत आडाव यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आता 6-7 67 या आकड्यावरती
67 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. संध्याकाळचं सत्र आहे, हवा पूर्णपणे थांबले आणि त्या कारणाने सेकंड इनिंगमध्ये परंतु मयूर पनाळकर आहे, त्यामुळे इथं नामुमकिन काही नाही. कारण मयूर पनाळकरची बॅटिंग आपण नाईटला पाहिले. शतकवीरचा हा किताब त्याच्या नावावरती आहे. शेवटचा बॉल आहे भावेश नाईक यांच्यासाठी. या बॉलवरती समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षकाची कमालीचं फिल्डिंग पाहायला मिळते. क्या बात आहे. राहुल वांगडे बॉल अडवलाय. धावा किती घेतल्या जातील? 2 धावा तर कंप्लीट केल्यात आणि या 2 धावांनी इनिंग इथे समाप्त होताना पाहायला मिळते. 69 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 70 धावांचं टार्गेट असेल पूजा एंटरप्राइजेससाठी आणि बुवी फायटर्सचा संपूर्ण टीम आणि बॅट्समनचं कौतुक करावं लागेल. परंतु त्यामध्ये भावेश नाईकची इनिंग ही या संपूर्ण सत्र क्रमांक 1 ची हायलाईट राहिले. 15 बॉल 45 धावा. 15 बॉलमध्ये 45 धावांची एक नॉट आउट इनिंग, एक नॉक इनिंग त्याने या मॅच मध्ये खेळलेली आहे. काय बॅटिंग केली मैदानामध्ये. 70 धावांचं लक्ष आहे. चला बॉल द्यायचा चला विनंती आहे आणि लगेचच भूमी फायटर्स आपण फिल्डिंग लावून लगेच घ्यायची आहे. कारण पाहत आपल्याला 6:30 वाजून गेलेले आहेत. 6 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. सूर्यास्ताला गेलेला आहे. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर येणार नाहीये याची दक्षता घ्यायची आहे. अगदी बरोबर आहे. त्यासाठी आम्ही भूमी फायटर्स भावेश पवार यांना विनंती करतोय की थोडंसं तुम्ही लवकर घाई करा. कारण तुम्ही बॅटिंग केली, आता समोरच्या टीमला बॅटिंग करायची आणि तेवढीच त्यांना संधी मिळणं गरजेचं असेल. पूजा एंटरप्राइजेस संघाला संधी आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल तर पूजा एंटरप्राइजेस संघाला जिंकायचं आहे. या मॅचमध्ये 70 धावांचं टार्गेट आहे. सर तुमचा अनुभव जर पाहिला, तुम्ही मयूर पनाळकरला अगदीच जवळून पाहिलंय. निखिल जाधव म्हटलं तर खुल्या गटातील अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी खेळल्यात. निखिल जाधवचे गुरु मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय श्रीकांत जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गुरुला आज एक गुरुदक्षिणा देण्याची एक संधी आहे निखिल जाधवला. आणि या 2 खेळाडूंकडे आपण जर पाहिलं, मयूर पनाळकर आणि निखिल जाधव करू शकतात. हो अगदी बरोबर आहे, करू शकतात. याच्यासाठी एक मोठी भागीदारी व्हायला पाहिजे पहिल्या गड्यासाठी. आणि पहिल्या गड्यासाठी जर एक चांगली भागीदारी या मॅच मध्ये बिल्ड झाली तर मात्र हे लक्ष मी म्हणेन पूजा एंटरप्राइजेस या टीमसाठी, त्यांच्या टीमसाठी हे लक्ष दृष्टिक्षेपात येऊ शकतं. अगदी बरोबर आहे. आपण जर विचार केला तर ओपनिंग पार्टनरशिप म्हणजे पहिले पॉवर प्लेची 2 षटकं आहेत. त्यामध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा सर याव्या लागतील आणि त्याच्यासाठी मयूर पनाळकरला मैदानावरती थांबावं लागेल. तुम्ही ज्या नाईटच्या स्पर्धेचा उल्लेख केला आणि त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये मयूर पनाळकरनी शतक ठोकलं होतं, त्याच्या काही आठवणी तुम्ही आम्हाला सांगा. येस, अगदी मयूर पनाळकरची ती बॅटिंग मी साक्षात तिथे होतो. मयूर पनाळकरनं त्या मैदानाचा कुठलाही कोपरा ठेवला नाहीये की त्या कोपऱ्यामध्ये त्यानं फटका मारला नाहीये. काय बॅटिंग केली होती मयूर पनाळकरनं. नवी मुंबईचा पहिला शतकवीर आणि त्याला टार्गेट करेल भूमी फायटर्स ही टीम. मयूर पनाळकरची जर विकेट लवकर आली नाही तर हे लक्ष अगदी छोटं होऊ शकतं पूजा एंटरप्राइजेस या टीमसाठी. अगदी बरोबर आहे की मयूर पनाळकर यांची विकेट घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे पारितोषिक येते. 15 चेंडूमध्ये 45 धाबा. भावेश नाईक जे धारावे गावचे खेळाडू आहेत, नवी मुंबई आयकॉन म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतात, त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे भाग्यविधाते अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून 1000चा जो धनादेश आहे तो आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि कौतुक करावं तेवढं कमी असेल भावेश नाईकचं. कारण धावा तर स्कोरबोर्डती लावल्यात, परंतु सेकंड इनिंग बाकी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच मला आठवते. 434 धावा त्या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये करायच्या होत्या आणि साऊथ आफ्रिकेने त्या धावा केल्या होत्या. हर्षल गिफ्टची ती इनिंग आजही आपल्या डोळ्यासमोर येते सर. येस, हर्षल गिफ्ट. त्यानंतर मात्र त्याला मार्क बाउचरची अतोनात अशी साथ भेटली होती. म्हणजे पॉसिबल आहे. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष अशक्य नाही आहे. तुमच्याकडे टॅलेंट, तुमच्याकडे एक कर्तृत्व असेल तर हे लक्ष तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकतं. जाऊया मॅचकडे. 70 धाबांचं लक्ष आहे आणि या 70 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग आता करण्यासाठी पूजा एंटरप्राइजेस या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. एका बाजूला निखिल जाधव आणि दुसऱ्या बाजूला मयूर पनाळकर. अगदी बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आहे. निखिल जाधव म्हटलं की KSKचा कोहिनूर हिरा, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर प्राऊड ऑफ KSK ज्यांना म्हटलं जातं. हेमंत शिंदे रुळेगावचे पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकतील. जबरदस्त लढत पाहायला मिळेल तुम्हाला. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सुदेश सकपाळ हातातून बॉल सटकला. पहिल्या बॉलवरती येतोय नशिबाचा चौकार. हा चौकार पूजा एंटरप्राइजेसच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. निखिलच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. खराब फिल्डिंग सुदेश यांच्या माध्यमातून
हा मोमेंटम झाल्यानंतर त्यांना डोक्यावरती हात मारला की काय केलं मी. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा झाल्यात आणि इथे निखिलच्या बॅटमधून सौकरानं आपलं खातं उघडले. संघाचा श्री गणेश झाला. टीमची धावसंख्या आता स्कोर बढती लागली गेली 4. 4 धावाने खातं खोललंय. पुढचा बॉल जम्बो सर निघालेत. पुढच्या बॉलवरती पदल आली, त्याचा वापर केलाय. वन साईडला ऑन ड्राईव्ह केला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. परंतु सर आपण जर पाहिलं आज गुरुवारचा दिवस आहे. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचे कॅमेरामॅन तुम्हाला पब्लिक दाखवतील, प्रेक्षक दाखवतील. आपल्या डाव्या बाजूला तुम्ही प्रेक्षक पाहिले ना तर तुफान गर्दी पाहायला मिळते. आणि कोपरखेडणं म्हटलं की कोपरखेडण्याचे दर्दी प्रेक्षक आहेत, क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी गुरुवारच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच हे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आहेत, कारण त्यांच्याच मुले स्पर्धा यशस्वी होते. डाऊन दी ग्राउंड तिथे हाताला चटका देत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. बघूया आता अंपायर सिग्नल करतायत. चौकार आहे. यस, चौकार आहे. इथे आम्ही अगदी क्लिअर तुम्हाला तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतोय. प्रयत्न होते या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचा आपण जर पाहिला तर त्यांनी हात टाकला होता. वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. परंतु मयूर पनाळकरने इनिंगला सुरुवात केली आणि मयूर पनाळकरला एकच आठवावं लागेल की त्या शतक मारलेल्या त्यातल्या जरी 50 धावा केल्या तरी पूजा एंटरप्राइजेस संघ या ठिकाणी जिंकू शकतो सर. हो अगदी बरोबर आहे. ती इनिंग आता आठवावी लागेल मयूर पनाळकरला. गोलंदाज तयार. ओहो, स्लॉट मध्ये उडवलाय फ्लॉटच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. मयूर पनाळकरच्या बॅट मधून येतोय हा मोठा उत्तुंग षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मित्रांनो. मॅच संपलेली नाही. डे क्रमांक 1 संपलेला नाही. या ठिकाणी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये मयूर पनाळकर बॉल स्लॉट मध्ये होता आणि या बॉलला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. नाव आहे मयूर पनाळकर. पुढचा बॉल आणखी एका बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय. दांडी गुल आणि हेमंत शिंदे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मयूर पनाळकर या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. चांगलीच काठी काढलेली आहे. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर हेमंतनं चांगली काठी काढली. फलंदाज बाद. आता मात्र ज्या आशा आहेत त्या आता आशा विरल होत चाललेल्या आहेत, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. अगदी बरोबर आहे. कारण सर आपण जर पाहिलं विकेट जरी गेले तरी सुद्धा धावसंख्या स्कोरबोर्डवरती तुम्ही जर पाहिली ना तर 15 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 70चं टार्गेट आहे. 55 धावा बाकी आहेत आणि 25 बॉलमध्ये 55 धावा या मैदानावरती होताना आपण अनेकदा पाहिलंय. सिद्धेश कडू सध्याच्या घडीला नवी मुंबई नगरीमध्ये तोही चांगला क्रिकेट खेळतोय. सिद्धेश कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निखिल जाधवचा तुम्ही विचार केला तर KSKचा नंबर 1चा खेळाडू आहे आणि खुल्या गटातील अनेक स्पर्धा विक्रोळींस या टीमकडून तो खेळताना आपण अनेकदा पाहतो. सुप्रीमो ट्रॉफी सध्याच्या घडीला निखिलने खेळले. त्यामुळे निखिल जोपर्यंत मैदानावरती आहे आणि त्याच्या जोडीला सिद्धेश कडू आलाय, ही जोडी जर जमली ना 25 बॉल 55 धावा या मैदानावरती सर होऊ शकतात. नक्कीच अगदी बरोबर. तुम्ही चांगला उल्लेख केला. निखिल जाधव सध्या फॉर्ममध्ये आहे. अनेक स्पर्धा मोठमोठ्या त्यांना गाजवलेल्या आहेत. त्याचबरोबर सिद्धेश कडू त्याने सुद्धा खूप चांगला खेळ केला. यंदाच्या अनेक रायगडच्या नाईट स्पर्धा मध्ये त्याने सुद्धा आपली खेळी दाखवलेली आहे आणि एक चांगली ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे. कारण अशा लक्षाचा ज्यावेळेस पाठलाग करायचा असतो त्यावेळेस मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये सिद्धेश कडू चांगला खेळत आलाय. गोलंदाज तयार. यावेळेस पास स्लॉक स्वीप केलाय. मिड विकेटला डीप मध्ये भावेश पवार आहे. खूप चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव इथे मिळते. सिद्धेशला सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 16. म्हणजे आता 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 चेंडूमध्ये अजूनही 54 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 24 बॉल 54 धावांची गरज आहे आणि सामना आपण जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये मयूर पनाळकर यांची विकेट गेले परंतु 16 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. ही जमेची बाजू आहे पूजा एंटरप्राइजेस या संघाची. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं तर निखिल आणि सिद्धेश कडू बॅटिंग करतात. 24 बॉल 54 धावा. भूमिपुत्र मैदानावरती सोपं आव्हान आहे. कारण रिक्वायर्ड रेट पाहिला तर 16चा आहे आणि रिक्वायर्ड रेट जर पाहिजे तर 13.50चा आहे. म्हणजे प्रत्येक षटकाच्या मागे 3 चौकार तुम्हाला मारायचे आहेत आणि जोपर्यंत निखिल आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हा सामना आपण जर पाहिला ना सर तर 50-50 आहे. परंतु भूमी फायटरचा विचार केला तर त्यांची जमेची बाजू एक काय आहे तर भावेश पवार यांचं एक षटक बाकी आहे आणि तेच षटक टाकण्यासाठी आय थिंक भावेश पवार अगदी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पवार आता बॉलिंगसाठी आलाय. हे विकेटसाठी गेम प्लॅनिंग आहे. ही जोडी कशी फोडता येईल त्यासाठी मात्र लवकरात लवकर भावेश पवारला आणला गेलाय. भूमी फायटर्स या टीमची ही
गेम प्लॅनिंग आहे, क्रिकेटची रणनीती ज्याला म्हटलं जातं. गोलंदाज तयार, भावेश पवार. पहिलाच बॉल, चेंडूला येऊ दिलं, बॅट क्लिपला लवकर खाली आणलं, फक्त ढकललाय, पुश केलाय. पुश करो खुश रहो. अगदी पहिला बॉल होता आणि सिद्धेश कडूचं मी कौतुक करेन, कारण पहिल्या बॉलवरती त्यांनी सन्मान दिला, प्लेस केलाय. कारण निखिल जाधव तुमच्या समोर जर बॅटिंग करत असेल तर त्याला अधिकची स्ट्राईक देणं गरजेचं आहे. निखिलला स्ट्राईक एंडला आणलंय. आता निखिल आक्रमण करेल का या हे षटक खेळून काढेल हे पाहावं लागेल. कारण भावेश पवार त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर टेनिस विश्व क्रिकेटमध्ये नंबर 1 ऑलराऊंडर आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटोस बॉल भीमर घोषित केलाय, कारण पंचांचा सिग्नल आलाय, नो बॉल. अगदी अंगावरती टाकलेला बॉल. सिंगल मात्र कंप्लीट झाली, म्हणजे 2 धाबा येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची सिंगल घेतली नाहीये ना, नो बॉल आहे, माफ करा, पुढचा अगदी- बॉल आहे फ्री हिट. अगदी आपण जर पाहिलं तर रिलीज पॉइंटला शेवटच्या क्षणी बॉल हातातून सटकला होता आणि अगदी आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल. यावेळेस चांगला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनचा. फिल्डिंग चांगली होते, फेकी चांगली होते, फक्त एकच धावे ते मिळताना दिसते निखिलला. सिंगल डबलनं काम चालणार नाही, कारण लक्षात 22 बॉलमध्ये 51 करायचे आहेत, म्हणजे चौकार षटकारच मारावे लागतील या मॅच मध्ये. परंतु सर ही रणनीती असू शकते. भावेश पवार यांचं एक षटक गेल्यानंतर उर्वरित 3 षटकांवरती आक्रमण केलं जाईल का हे पाहावं लागेल. पुढचा बॉल, या बॉलवरती समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अक्षय यांच्या सिद्धेश यांच्या बॅटमधून आलेला हा लांबवरचा षटकार. परंतु जर आपण पाहिलं तर अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल पकडलाय. सिद्धेश कडू यांची विकेट मिळताना पाहायला मिळते. फटका चांगला होता सिद्धेश कडूचा, उंच हवेत केला होता, परंतु जास्त एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. जे अंतर पाहिजे होतं सिद्धेश कडूला ते प्राप्त झालं नाहीये. आणि सिद्धेश कडून फटका मारत्या क्षणी या क्रीडांगणाच्या आतमध्ये जे फ्लड लाईट्स आहेत ते ऑन झालेत. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. सिद्धेश कडू बॅक टू द पॅव्हिलियन. सिद्धेश कडूनचा विचार केला सर, असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, वातावरण एकदम शांत आहे. बॉल आपण जर पाहिला तर अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये चांगली कॅच पकडले. यानंतर विनंती आहे की जी संपूर्ण कोर कमिटी आहे स्पर्धेची त्यांना विनंती आहे की आपण सामना संपायच्या अगोदर मुख्य व्यासपीठावरती या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल वांगडे बॅटिंगसाठी आलेत. राहुल वांगडे, ओहो चांगलाच कटर पडल्यानंतर पास सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली कटरची भूमिका करतो, याच्यासाठी जाणला जातो हा खेळाडू भावेश पवार. जरी बॅटिंग केली नाहीये परंतु बॉलिंग मध्ये अग्रेसर राहिलाय या मॅच मध्ये. आणखीन एक आर्म बॉल टाकलाय, पडल्यानंतर परत एकदा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. आता डॉट बॉलचा संतोष पर्सेंटेज वाढला तर दबाव बनेल, कारण आता लक्ष तुम्ही पाहता 19 बॉलमध्ये 51 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पुलर लेनचा बॉल, हा बॉल सुद्धा बीट करून झाला विकेट किपरच्या हातामध्ये, म्हणजेच षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 19, आता 18 बॉल आणि 51 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अगदी बरोबर आहे. 18 चेंडू 51 धावांची गरज आहे आणि मगाशीच कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की रन रेट तुमचा पकडला जाणार नाही. तुमचे समान पॉईंट असतील एका ग्रुपमध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी एक सुपर ओव्हर खेळवली जाईल. त्या कारणाने सर आपण विचार केला या सामन्याचा तर पूजा एंटरप्राइजेससाठी अति महत्त्वाची मॅच आहे. हा सामना त्यांनी जर जिंकला तर त्यांचं आव्हान या स्पर्धेमध्ये राहत आहे. परंतु भुवी फायटरचा विचार केला तर भुवी फायटर्स एकदम मजेमध्ये आहे, कारण पहिले 2 सामने त्यांनी जिंकलेत. त्यांचे संघमालक खुश आहेत, खेळाडू खुश आहेत आणि ते अगदी आरामशीर ही मॅच खेळतायत. त्यांना पुढची मॅच आणखी एक संधी आहे. परंतु पूजा एंटरप्राइजेसचा सर विचार केला तर ते 4थी मॅच खेळतायत स्पर्धेमध्ये आणि त्यांना ही मॅच जिंकावी लागेल तरच आव्हान या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहील. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. निखिल जाधवने हे काम बऱ्याचदा केले क्रिकेटमध्ये, आज त्याला पुन्हा एकदा हे काम करावं लागेल. चांगला तुम्ही उल्लेख केला. या स्पर्धेचं मी ते खास करून कौतुक करेन, कारण त्यानं रन रेटवर स्कोर ठेवला नाहीये. हे बाकी वैशिष्ट्य चांगलं आहे, चांगला कन्सेप्ट आहे. पहिला बॉल आउटसाइड डॉप स्टंप, त्यामुळे पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आता 1 ने वाढली जाते. टीमची धावसंख्या 20, म्हणजे आता करायचे आहेत 18 बॉल मध्ये 50 धावा. लक्ष मोठं वाटतंय परंतु अशक्य नाहीये.
क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट अशक्य राहिली नाही आहे. भावेश नाईक फुल टॉस बॉल आणि इथे उडवलाय बॉल मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. जबरदस्त फटका होता, फुल टॉस बॉल होता आणि त्या फुल टॉसला मिडल ऑफ द बॅट केलं आणि डीप मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलंय. नाव आहे निखिल जाधव, गाव आहे घोडेपारूड, तालुका आहे महाबळेश्वर, जिल्हा आहे सातारा. आणि मी मगाशी सांगितलं होतं सर तुम्हाला की निखिल जाधव जोपर्यंत या मॅचमध्ये बॅटिंग करतोय मॅच ऑन आहे. पूजा एंटरप्राइजेससाठी जबरदस्त फलंदाजी, आणखी काही 2-3 षटकार आले तर ही मॅच अगदी पूजा एंटरप्राइजेसच्या बाजूने जाताना झुकताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल, आणखी एक फुलटॉस बॉल आणि याही फुलटॉस बॉल वरती पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला पाठवलंय. या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे निखिल जाधवच्या बॅटमधून वन्स मोर वन्स अगेन आणखी एक षटकार येतोय. समीकरण सोपं झालंय, मॅच ऑन आहे, कुठेही जाऊ नका. या मॅच मध्ये पूजा एंटरप्राइजेस पुन्हा एकदा आतमध्ये येताना पाहायला मिळते. सर काय फटकेबाजी आहे. संघर्षाच्या काळामध्ये तग धरून वेळ नक्की बदलते आणि ही आता वेळ बदलत चाललेली आहे. निखिल जाधवनं वेळ बदललेली आहे. लगातार 2 षटकार भावेश नाईकच्या विरोधामध्ये लगावल्यानंतर मात्र तर टीम मीटिंग घ्यावी लागली आहे. अगदी भूमी बरोबर फायटर्स आहे. या टीमला टीम मीटिंग नक्कीच घ्यावी लागले, कारण पूजा एंटरप्राइजेस या अगोदरच्या षटकामध्ये विचार केला तर 18-50 थोडंसं अवघड होतं आव्हान, परंतु या 2 षटकारांनी समीकरण पूर्णपणे बदललंय. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आता घोडेपारूडचे प्रेक्षक म्हणत असतील निखिल मार रहा है. या बॉलला ड्राईव्ह केले, त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने खेळलाय. 1 रन प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलक पुढे चाललाय. आता 33 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अगदी अर्धा टप्पा पार केलाय, अर्धा टप्पा बॅलन्स आहे. आता मात्र भूमी फायटरचे प्रेक्षक म्हणत असतील की आम्ही मॅच मध्ये होतो, परंतु निखिल जाधव इथे मात्र या मॅचचा आपण जर पाहिलं तर अगदी हिरो बनण्याचे चान्सेस आहेत. 15 चेंडू 37 धावा. विजयाच्या आड अगदी भिंतीसारखा आता उभा आहे बॅटिंगसाठी निखिल जाधव. ओहो, खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट करून चाला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना सन्मान आहे. एक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तुमच्याकडे असलेला परफेक्ट यॉर्कर इथे वापरलाय. यावेळेस गती उडवली होती आणि गतीनं मात्र इथे बीट केलेला आहे. चांगलं जजमेंट भावेश पवार, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज इथे आउट होतोय राहुल वांगडे. महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते, कारण निखिल जाधव एका बाजूला आहेत, ते एका बाजूने मारतायत, परंतु दुसऱ्या बाजूनेही अटॅक करणं गरजेचं होतं. राहुल वांगडेचा प्रयत्न चांगला राहिला, परंतु त्या ठिकाणी आपण डीप मिड विकेटला पाहिलं तर भावेश पवार आहेत आणि भावेश पवार अशा कॅचेस नाही आहे सोडणार, कारण खुल्या गटातील अनेक स्पर्धा खेळतात, त्यांना खूप मोठा अनुभव आहे आणि कुठेही गडबड केली नाही, गोंधळ केला नाही, सहज सोपा ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये झेल पकडलाय भावेश पवार यांनी. चांगलं टेलिकास्ट तुम्ही पाहता आपल्या स्क्रीनवरती. स्वतःला स्ट्रेस केलं, जजमेंट चांगलं केलं आणि एका पायावरती उभा राहिला आणि तो झेल घेतला भावेश पवारनं. 13 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. आता एक मोठा फटका येणं गरजेचं असेल, कारण एक षटकार आला तर 12 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण राहील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संजय साळुंके या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. एक तर सिंगल कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. त्या ठिकाणी एक सिंगलनी धावफलक पुढे चाललंय. 12 चेंडू 36 ची गरज आहे, परंतु एक जमेची बाजू आहे की मैदानाच्या आतमध्ये निखिल अजूनही बॅटिंग करतोय. 12 चेंडू 36 धावा. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे पूजा एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 गडी बाद 34. आता 12 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 11ची सरासरी आहे. 18 धावा तुम्हाला बनवायच्या आहे या मॅचमध्ये. चला थोडं टीम मीटिंग कमी घ्या. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. भूवी फायटर्सना आम्ही विनंती करू की आपण थोडीशी घाई करा, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला कुठेतरी बॅड लाईटचा सामोरा जाता कामा नये, त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. 12 बॉलचा खेळ आणखी अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या संपूर्ण स्पर्धेला तुम्ही पाहताय. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण.
आणि शेवटची मॅच आहे आजच्या दिवसामधली. गुरुवार पहिला दिवस आहे आणि गुरुवार पहिल्याच दिवशी आपण पाहिलं सुपर ओव्हर पाहायला मिळाली, हॅट्रिक पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये 70 धावा चेस होत आहेत का हेही पाहावं लागेल, कारण 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती कोणाला आणलं जाईल या सर्व गोष्टीची प्रेक्षकांना उत्सुकता आहे, परंतु आम्ही विनंती करतोय की थोडीशी घाई करा. चला घाई करायची आहे, लवकरात लवकर, कारण अंडर फ्लड लाईट्स सामना जाता कामा नाहीये, कारण आता संधी प्रकाशाला सुरुवात होईल. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला कुठलाही तोटा होणार नाहीये याची आपण दक्षता घ्यायची. 12 बॉल 36 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. निहाल ग्रुप आयोजित तुम्ही पाहता महाबलेश्वर चॅम्पियन लीग 2025 एक दैदिप्यमान आयोजन, पर्व क्रमांक 2 आणि यातच सर्व तुम्ही पाहताय. खूप चांगली एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहोत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना तुम्ही अनुभवताय. सुदेश सकपाळ बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतंय. संजय साळुंके यांच्यासाठी हा पहिला बॉल असेल. पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल आहे, एक टप्पा घेतलाय बॉलने, बॉल सीमारेषेच्या आतमध्ये पकडलाय. क्या बात आहे, खूप चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी होती परंतु 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल सर, कारण निखिलला स्ट्राईक हवी होती. निखिलने प्रयत्न केला, प्रयत्न सक्सेसफुल झालाय. निखिल आता स्ट्राईक एंडला आलाय. आता इथून पुढे 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. सामना ऑन आहे, दोन्ही टीमसाठी बरोबरीची संधी आहे. 11 बॉल 33 धावा, म्हणजे गणिताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. लक्ष कठीण होत चाललंय परंतु अशक्य नाही आहे. जोपर्यंत निखिल जाधव आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील पूजा एंटरप्राइजेस या टीमसाठी. सामना भरपूर रंगला या मॅचचा. गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला आहे, बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगच्या भरून, निखिल जाधवच्या बॅट मधून येतोय मच नीडेड षटकार. आणि मी सांगितलं होतं की निखिल जाधवला जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना पूजा एंटरप्राइजेसच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि तेच घडतंय. षटकार क्रमांक 3 त्याच्या बॅटमधून आलाय. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे निखिल जाधव यांची. बॉल लवकर द्या, बॉल लवकर द्या. 10 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. असं म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटमध्ये हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कुणालाच विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ सुरू आहे मैदानामध्ये निखिल जाधव या खेळाडूचा. अगदी बरोबर आहे, ज्या पद्धतीने निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. प्रेक्षक तुम्ही पाहताय, प्रेक्षक कुठेही गेलेले नाहीत, थांबलेत. त्यांना माहित आहे या मॅच मध्ये मजा आहे, कारण निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सुदेश सकपाळ पुन्हा एकदा निघतील. निखिलसाठी षटकार आलाय. यावेळेस अगदी बॅकफुटला गेले, ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहिला. इथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला बघा, मिळते. इथे पारितोषिक आलेलं आहे. निखिल जाधवनं हा सामना जर जिंकून दिला तर त्या संघाचे जे ओनर्स आहेत वसंत शिंदे यांच्याकडून 2,500 रुपयाचं पारितोषिक निखिल जाधवला इथे आपण देणार आहोत. पारितोषिकांची उधळण केली जाते. 9 चेंडू 27 धावा, 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27. प्रति बॉल मागे 3 धावा पाहिजेत. हा बॉल फुलटॉस होता का पाहावं लागेल. स्वीप केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सुपर डुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निखिलची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. अप्रतिम बॅटिंग. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. KSK चा कोहिनूर हिरा घोडे पारूटचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हार मानण्याचं नाव घेत नाही. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. निखिल जाधवची त्रास त्यांनाच होतो जे जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नाही. एकतर ते जिंकतात किंबहुना काहीतरी शिकून जातात. अगदी बरोबर आहे. आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना, त्यावेळेस नव्याने पेटून उठा आणि नव्याने अशा पद्धतीने पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक ज्यावेळेस तुम्ही यश संपादन कराल, ज्यावेळेस तुम्ही जिंकाल, त्यावेळेस तुमच्यासाठी उभं राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलंय, बॉल पाठीमागे चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, थोडंसं प्रेशर वाढलंय. भूमी फायटर्स पुन्हा एकदा या मॅच मध्ये येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे प्रेशर वाढवेल सर. 7 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे.
खेळ हारला तरी चालेल, परंतु जिंकणाऱ्याला घाम फुटला पाहिजे असं खेळा. बॅटिंग सुरू आहे. 7 बॉल 21 करायचे आहेत या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. अगदी संधी प्रकाशामध्ये हे संघर्षाची लढाई तुम्हाला पाहायला मिळते. हा बॉल जास्त बाहेर टाकलाय, आउटसाइड डॉप स्टंप, त्यामुळे पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉल. सामना थोडासा लांब चाललाय, दूर चाललाय, कारण आता 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 50 धावा स्कोरबोर्डतील लागतायत. 7 चेंडू 20 धावा इथे कराव्या लागतील पूजा एंटरप्राइजेस टीमला आणि सुपर 6 चा दरवाजा खुला राहील पूजा एंटरप्राइजेस साठी. हा बॉल सुदेश सकपाळ निघालेत. हा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. पंचांचा निर्णय येतोय. वन्स मोर वन्स अगेन वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. आता 7 बॉल 19 धावांची गरज आहे सर. सामना संपलेला नाही. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. प्रेक्षक कोणी घरी जायला मागत नाही, कारण हा सामना, या सामन्याचा शेवट प्रत्येकाला पाहायचा आहे सर. यस, अगदी बरोबर आहे. आता मला वाटतं पलटवार सुरू झालाय पूजा एंटरप्राइजेस या टीमचा या मॅच वरती. फुलटॉस बॉल, बॉलला फेकून दिलाय बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे आणि आता हा बॉल चेक करण्यासाठी टीव्ही अंपायरची मदत ऑनफील्ड पंचाने घेतली. अगदी बरोबर आहे. टीव्ही अंपायर कडे हा निर्णय आलाय. षटकार तर आलाय. नो बॉल आहे का पाहावं लागेल. मी पंचांना विनंती करतो सर, आपण लगेच या आणि त्याचा निर्णय आम्ही देऊ, परंतु फिल्डिंग टीमने आपापल्या जागेवरती प्लेअरनी थांबा. बघा, टीमचे जे ओनर्स आहेत वसंत शिंदे साहेब यांना आता अमाऊंट वाढवलेले आहे. हा सामना जर निखिल जाधवनं जिंकून दिला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाईल. निर्णय आहे. नो बॉल आहे, म्हणजे हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे या बॉलवरती तब्बल धावा आल्या, 7 धावा आल्या, सिक्सर आणि त्याच्यावरती 1. काय सामना आहे. सामना संपण्याचं नाव घेत नाही, कारण निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि का त्याला KSK चा कोहिनूर हिरा म्हटलं जातं हे मैदानाच्या आतमध्ये तो दाखवून देतोय. सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे आणि निखिल जाधव घोडेपारूडचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. 7 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. बॉल पॉइंटला ढकललाय. क्षेत्ररक्षकाचा हुलकावणी देत चटका देत आता बॉल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुण्याचा बापा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्री लाईनची भेट. इथे चौकार येतोय निखिलच्या बॅट मधून. हा सामना जर निखिलने जिंकून दिला तर त्या टीमचे ओनर्स वसंत शिंदे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. काय सामना आहे. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा सामना आहे आणि मी प्रेक्षकांना सांगेल की 22 यार्डच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांना सांगेन की हा फायनलचा सामना नाहीये, लीगचा सामना आहे. आज स्पर्धा सुरू झाले, गुरुवारचा दिवस आहे आणि फायनल कशी असेल याची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. चला, सामना स्पीडअप करायचा आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. आज या मॅच मध्ये 6 बॉल आणि 8 धाबांची आवश्यकता आहे. 6 बॉल 8 रन हे समीकरण. व्हॉट अ मॅच. प्रेक्षक हो, मित्र हो, तुम्हाला हा सामना आवडला असेल तर टाळ्या का होऊ नये, टाळ्या झाल्याच पाहिजे या मॅच साठी. महाबलेश्वर चॅम्पियन लीगचा अभूतपूर्व तुम्ही सामना पाहताय. तुम्ही घरी गेल्यानंतर तुमचे आई वडील विचारतील सामना कसा राहिला. मी पाहिलेला अभूतपूर्व सामना. अगदी बरोबर आहे, कारण हा सामना तसा झालाय. कारण 70 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये 6:30च्या नंतर चेस करणं तितकं सोपं नव्हतं. परंतु आपण जर विचार केला, मयूर पनाळकर, निखिल जाधव यांचा नावाचा वारंवार आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करत होतो की हे खेळाडू हार मानणारे नाहीयेत. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती वाई तालुक्यातील खेळाडू आहे सुशांत शिंदे आलेत. आता या 8 धावा वाचवल्या जातील का पाहावं लागेल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. संजय साळुके स्ट्राइक एंडला आहेत. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, कॅच होईल का पाहावी लागेल आणि कॅच झाले. त्या ठिकाणी समीकरण बदललंय, फलंदाज बाद होतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे सर. हा बॉल अगदी एक सिंगल काढून निखिलला स्ट्राइक वरती आणणं गरजेचं होतं, परंतु चुकी झाले. निखिल नॉन स्ट्राइकला आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईल. सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. भूवी फायटर्स या टीमला सुद्धा आता ही संधी आहे. महत्वाच्या वेळेला आता विकेट आलेली आहे. 5 बॉल 8 धाबांची आवश्यकता. अगदी आता दोलायमान अवस्थेमध्ये हा सामना पोहोचलाय.
म्हणजे एका तराजूमध्ये ही मॅच ठेवलेली आहे आणि कधी कधी एका तराजू भूमी एंटरप्राइजेस पूजा एंटरप्राइजेसचा जो तोलतोय तर कधी कधी भूमी फायटर्स या टीमचा तराजू एका बाजूला झुकतोय. काय सामना रंगलाय. एका बाजूला भूमी फायटर्स, दुसऱ्या बाजूला पूजा एंटरप्राइजेस असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. डावखुरे फलंदाज आलेत. निलेश मंगेश आलेत. आहिर गावचे खेळाडू आहेत आणि आता ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. उत्कंठा शिगेला. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 चा पहिला दिवस, शेवटची मॅच. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. हा बॉल बॅकफुटला गेले, समोर खेळलाय. सिंगल प्राप्त होईल का? हो, इथे सिंगल प्राप्त होते आणि सिंगलने धावफलक पुढे गेले. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. सर, या सामन्यामध्ये कोण जिंकेल आताही सांगता येणार नाहीये. यस, अजूनही सामन्याचं गणित समजलेलं नाहीये. या सामन्याचा निर्णय प्रेक्षकांना समजलं नाहीये. परंतु आता निखिल आहे म्हणजे आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली असेल. 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये निखिल जाधव सांगत असतील की 10 वेळेला पराभव होऊ द्या, पण एकच असा विजय मिळवा की लोक तुमच्या लक्षात ठेवतील. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आता टेन्शन वाढवणारी बाब. 3 बॉल 7 रन. व्हॉट अ मॅच. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतोय. सुशांत शिंदेचं कौतुक करावं लागेल. मॅच मध्ये पुन्हा ते आणून देत आहेत संघाला. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे, परंतु निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हा बॉल 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. हा फटका फसलाय का? पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहावं लागेल. फ्लाय स्लिप मधून बॉल अलॉंग द कार्पेट बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. धावा किती काढल्या जातील? 3 कंप्लीट केल्यात. 4थीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. आणि कोण आउट आहे हे सांगतील आता पंच. निर्णय पेंडिंग आहे. निर्णय पेंडिंग आहे. कोण आउट आहे पंच सांगतील या ठिकाणी. सामना लगेच आपण सुरू करूया. काय सामना रंगलाय सर. 3 धावा तर धावून काढलेल्या आहेत. 4थ्या धावेला आता आउट होतोय फलंदाज, परंतु कुठला फलंदाज आउट होईल हा निर्णय आता आमच्यापर्यंत येईल. अगदी बरोबर आहे. निर्णय आमच्यापर्यंत येईल. पंच त्या ठिकाणी सांगतायत कोण आउट आहे आणि तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय. टीव्ही अंपायरकडे रेफर केलंय. मी पंचांना विनंती करतो, धनंजय कोळी सर लगेच या, परंतु क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही करा. आम्ही तुम्हाला विनंती करतोय. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 चा पहिला दिवस काय रंगतोय. गुरुवार आहे आणि गुरुवारचा दिवस सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळतोय. रविवारचा दिवस कसा असेल सर? चला भूमी फायटर्स, आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि पंचांचा निर्णय येतोय. निखिल जाधव बाद होत आहेत, परंतु मित्रांनो या खेळाडूची बॅटिंग आवडली असेल तर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या द्या. निखिल जाधव, KSK चा कोहिनूर हिरा, अप्रतिम बॅटिंग केली. सामना आणून दिलाय. सामना फिनिश करायचा आहे. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. आता इथून पुढे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सामना ऑन आहे. आता धकधक वाढले प्रत्येक प्रेक्षकाची, कारण इथे जर सामना पाहिला तर एका बाजूला भूमी फायटर्स आहे. संपूर्ण आयोजक टीमचे आदरणीय आमचे अशोक दादा असतील, प्रदीप दादा असतील, विशाल दादा असतील यांची टीम आहे. तर एका बाजूला पूजा एंटरप्राइजेस, वसंत दादा शिंदे आणि सौरभ शिंदे यांची टीम आहे. संतोष देसाई सर, असं कधीच झालं नाहीये. अनेक स्पर्धा या क्रीडांगणामध्ये संपन्न झालेल्या आहेत, परंतु अशा संधी प्रकाशामध्ये आज सामना कधीच गेलेला नाहीये. चला चालू करा सामना. 3 धावा कंप्लीट आहेत. 4थीला आउट बॅट्समन झालेले आहेत. आपण सामना सुरू करा, आपल्याला विनंती आहे. पंच आपण प्लीज निर्णय घ्या. सामना सुरू करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय, कारण क्रुशियल मुवमेंट आहे या मॅचची. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. अजून 2 बॉल आपल्याला टाकायचे आहेत. भूमी फायटरचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही पुढे येऊ नका. तुम्ही क्षेत्ररक्षणाची रचना करा, तुम्हाला विनंती आहे. भूमी फायटर्स या टीमला आम्ही विनंती करतोय, तुम्ही क्षेत्ररक्षणाची रचना करा प्लीज.
अगदी निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचू. फिल्डिंग करणारी टीम तुम्ही क्षेत्ररक्षणाची रचना करा. तुम्ही एका जागेवरती जमू नका. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. सामना क्रुशियल मुवमेंट वरती आहे आणि हा निर्णय त्या ठिकाणी लगेच. रन कंप्लीट आहे. मॅच सुरू करा प्लीज. आपल्याला विनंती आहे. 3 धाबा म्हणजे 2 बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मॅच सुरू करा. आम्ही तुम्हाला विनंती करतोय. पंचांना आम्ही विनंती करतोय. भावेश पवार यांना आमची विनंती आहे. तुम्ही सामना सुरू करा प्लीज. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. हेमंत शिंदे सर आपल्याला विनंती आहे. सामना सुरू करा आपण. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. डेला स्पर्धा तुम्ही पाहिली, नाईटला तुम्ही स्पर्धा पाहताय, कारण ही स्पर्धा वेगळी आहे. ही स्पर्धेनं प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलंय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे टीम पूजा एंटरप्राइजेस साठी. संतोष देसाई आज इतिहास घडलाय, कारण अशी वेळ आली नाहीये कुठल्या स्पर्धेची. 2 बॉल 4 धाबांची आवश्यकता. गोलंदाज निघालाय. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, तिथे झेल सोडलाय. सिंगल तर आलेली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. काय धावलाय पहा. भावेश पवार. 1 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 2 धावा काढल्या तर सुपर ओव्हर इथे होऊ शकते. 3 धावा काढाव्या लागतील. आयोजन टीमचे आमचे सर्व सदस्य म्हणतायत की या 3 धावा काढल्या पाहिजेत किंवा झाल्या नाही पाहिजेत. सुपर ओव्हर नको, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. सुपर ओव्हर काय घडणार या मॅच मध्ये. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. सामना संपण्याचं नाव घेत नाहीये सर. जबरदस्त लढत पाहायला मिळाले. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025चा येणारे 4 दिवस सामने होतील, परंतु सामने झाल्यानंतर सोमवारी लोक चर्चा करतील की गुरुवारी संध्याकाळी आम्ही पाहिलेला सामना महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025चा सर्वोत्कृष्ट सामना होता, अशी चर्चा मात्र सोमवारी रंगेल. पाहावं लागेल. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण बॅटर जर पाहिलं तर स्ट्राईक जयदीप आहेत. स्ट्राईक एंडला जांजवड गावचे खेळाडू जयदीप. हा बॉल महत्वाचा आहे. सुशांत शिंदे मॅच विन करून देतील का भूमी फायटर्स साठी. हा बॉल महत्वाचा. 1 चेंडू 3 धावांची गरज आणि हा बॉल डॉट टाकलाय. शेवटचा बॉल डॉट आहे. टीम भूमी फायटर्स या संघाने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. परंतु पूजा एंटरप्राइजेस संघाचं कौतुक तेवढं करावं लागेल, कारण त्यांच्याही माध्यमातून अप्रतिम खेळ दाखवलाय. अगदी चांगलंच कौतुक करायला पाहिजे, कारण पूजा एंटरप्राइजेस या टीमनं मात्र खूप चांगला संघर्ष या मॅच मध्ये केलेला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भूमी फायटर्स या टीमचा भावेश